बली की जय। और कैसे लेंगे प्रभु का नाम। शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज तर मित्रांनो रात्री 10 वाजले तरी सुद्धा अंधार नाही पडला या ठिकाणी, म्हणजे या ठिकाणी उजेड बघू शकता. त्याने करतात अशी एकादशी ती अभिप्रेत नाही तुकड्यांना. आपल्या सगळ्यांचा पालखीचा सादर करण्यात आलाय आणि खरंच मी सर्वांचा आभार मानतो की त्यांनी एवढ्या उत्कृष्टमध्ये एवढ्या प्रमाणात जी व्यवस्था केली आहे त्यासाठी मी त्यांचा खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. जय शिवराय. तर सर्वप्रथम मंडळी दुर्गसेवक जयकंठ दादा शिंदे हे आपल्याला दुर्ग रायगड महत्व या विषयावरती मार्गदर्शन करणार आहेत आणि नंतर आता सर तुम्ही बोलतो. ॲडव्होकेट प्रमोद बोराडे सर आपल्याला विनंती आहे आपण बरं जयकंठ दादा शिंदे आपण दोनदा काय स्वागत करूया. थोर सम्राट शिवराय रेखेचा जाणता राजा पराक्रमाने झाला ज्याचा पिऊन सरस्वती आपण दोघं स्वागत करूया. असताना शिवरायाचे विशेष महत्व या विषयावरती संबोधित करणार आहे. तर सह्याद्री प्रतिष्ठान नावाच्या वतीनं खूप खूप मनपूर्वक काळजी. धन्यवाद. यानंतर पुढील सन्मान स्वीकारण्यासाठी आदरणीय जयकांत दादा शिंदे आपल्यालाही विनंती आहे आपल्याला या कार्यक्रमात सन्मानित करण्यात येतं. संयोजक विद्यार्थी आकृती मावळ अध्यक्ष सदैव केदारी आपल्याला विनंती आहे आपल्या शुभास्ते जयकांत दादांना आपण सन्मानित करावं. आज तुम्ही पालखीतून जे रायगडला चालले त्या पंढरीच्या वारकऱ्यापेक्षा जास्त मोलाचे आहेत, कारण त्या पंढरीच्या विठुरायाला सुद्धा ज्यांनी जपलं ते आमचे छत्रपती शिवाजी. म्हणून तुम्हाला सर्वांना मला काही दिवसापूर्वी सांगितलं की पालखी सोहळ्याचं आयोजन दुसऱ्या वर्षी आपण इथे करतोय. तर मी म्हटलं रायगडावर जाणाऱ्या पालख्या आलेल्या आहे पण अशी कोणती पालखी आहे तर त्यांनी सांगितलं की अकोल्यावरून पालखी येणार आहे आणि रायगडाला जाणाऱ्या आपल्याला रायगडाचं. तर नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही पाहिलं तिथून की एकदम छान प्रकारे दादांनी भाषण दिलं होतं आणि तिथून आम्ही जेवण वगैरे केलं आणि आम्ही लवकर तिथून निघलो. जवळपास 1-1.5 घंट्याने आम्ही आता पोहोचलो पाली गणपतीजवळ. तर इथं आता बसमध्ये झोपलो आम्ही, बाकी सर्व लोक बाहेर झोपले. तुम्ही आता बघून घे बच्चा अंतर पण झोपलो. तर चला मित्रांनो भेटू होता सकाळ डायरेक्ट. आता उलट झोपाय काढतो आम्ही. डोळे झुमकुलं पोट टाकतात झोप बी झाली नाही. 2-3 दिवस बराबर काहीच चालू नाही बराबर. तर चला आम्ही झोप वगैरे काढतो नंतर उद्या भेटू सकाळी आपण डायरेक्ट. जय शिवराय. तर जय शिवराय सर्वांना. तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही आमची रात गेली आणि आम्ही सकाळी उठलो. आम्ही हौदामध्ये आंघोळ केली. तर आम्ही तो हौदामध्ये आंघोळ केली. एकदम गरम चिट पाणी होतं त्यामध्ये. तर आंघोळ केल्यानंतर आम्ही आलो होता बल्लाळेश्वर तिथं आलो आम्ही आता पालखी घेऊन. तर इथं आता छान नाश्ता होणार आणि इथं दर्शन झाल्यानंतर आपण थेट जाऊ दुर्गराज रायगडवरती. तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा.
आणि मित्रांनो, हे आपल्या विदर्भामधून पहिली पालखी आहे. शिवराय ग्रुप अकोला यांच्यातर्फे दरवर्षी रायगडला पालखी जाते 6 जूनला. तर आम्ही देखील यावर्षी त्या पालखीमध्ये सहभागी झालेला. तर मला असं वाटते की मी जर जात असावं तर तुम्हाला पण दाखवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे माझ्याकडून जेवढं होते तेवढं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल. तर आपला व्हिडिओ शेट पण बघा, तुम्हाला खूप मजा येणार आणि तुम्हाला कळेल की म्हणजे काय काय होते. आणि तर चला. तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय सर्वांना. तर मित्रांनो, मी आतापर्यंत पाली गणपतीजवळ होतो आणि आता निघालो आम्ही दुर्गराज रायगडकडे. आणखी आमचं जेवण पण बाकी आहे. आमची पूर्ण गँग बसलेली आहे, तुम्ही पाहू शकता इथं. आता मित्रांनो, आमचं जेवण पण बाकी आहे, तर जेवण करू. आणि इथं सर्व कपडे वगैरे आवरले पाहू शकता. इकडे झोपले काही जण. चला, जय शिवराय. तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय सर्वांना. तर मित्रांनो, आम्ही फायनली 2-3 घंट्याचा प्रवास करून आम्ही दुर्गराज रायगडवरती पोहोचलेलो आहोत. आम्ही सध्या इथे थांबलेलो आहोत. इथं आम्ही जेवण वगैरे केलं आणि आमचं सर्व पॅकिंग वगैरे केलं. पण पाहू शकता आम्ही सर्व पॅकिंग वगैरे केलं आणि आम्हाला इथं टी-शर्ट पण भेटल्या आणि आता जायची फक्त बाकी आहे. तर आता इथं सर्वांनी जेवण वगैरे केले. आता काही जणांचे जेवण बाकी आहेत, ते जेवण करत आहे. आता सर्वांचे जेवण वगैरे झाल्यानंतर आपण जाऊ वरती. तर मित्रांनो, पालखीचे आहे, पालखी घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, वर जाताना म्हणजे आता वर गेल्यानंतर चार्जिंग वगैरे काही सोय नाही तिथं. म्हणजे असे म्हणतात की काही चार्जिंग वगैरे काही नाही. तर आम्ही घरूनच आता म्हणजे बसच्यानं चार्जिंग केलं आम्ही मोबाईल सर्व. आता व्हिडिओ काढायचं बघू आता, पण मी व्हिडिओ काढतोच, व्हिडिओ सोडणार नाही मी. तर आता आपण पार्किंग एरियामध्ये सध्या तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी पूर्ण साईडला बसायत. आपल्याला या बसच्या अंदर बसून आपल्याला तिकडे जायचं आहे. म्हणजे इथून पार्किंग एरियामधून थोडंसं दूर आहे, 2-3 किलोमीटर जवळपास असेल. तर आपल्याला बसच्या अंदर बसून आपल्याला तिकडे जावं लागते. आपण आपली मग लागणार आपल्याला रायगड. मग तिथून आपल्याला स्टार्टिंग करायची ट्रेकिंगची. तर पालखी पण आहे सोबत.
तर खूप मजा येणार आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला मित्रांनो, जय शिवराय. इथं सर्व बस आहेत याच्या पाहू शकता. म्हणजे किल्ला आणखी अजून दूर आहेत थोडासा, तर त्याकरिता आपल्या सरकारी बस आहेत इथं. आपल्याला या बसच्या अंदर बसून आपल्याला तिथे जायचं आहे. तर चला, आपण जास्त काही ना करता लवकर निघू. तर चला, जय शिवराय. बरोबर जागा बनवला. बाहेर कुठं पाहिजे? शूटिंग करून काय समजून झालं मला. पण तो आहे त्यांच्या माणसाचा. मग आपण जर असतो आपल्याला एवढंच असतो. तर मित्रांनो, आपण जेव्हा तिकीट काढले ना तेव्हापासून म्हणजे इतकी म्हणजे असं वाटत आहे की कधी बसतो आणि फायनली इथं पोहोचलेला. तुम्ही बघू शकता इथला व्ह्यू. खूप चांगला वाटत मित्रांनो, शब्दामध्ये सांगू पण शकत नाही तुम्हाला. आता पूर्ण इथे बस आल्या, हे लाल बस आहेत ना सर्व, हे सर्व सरकारी बस आहेत. तिथून तुम्हाला खालून भेटतील पार्किंगमधून. तर ते इथं वरायला आम्ही त्याच्यावर पालखी पण आणली. आता इथं पालखी चालू आहे. आता पालखी निघणार, आम्ही पालखी घेऊन जाणार वर. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी सर्व लोक चाललेले आहेत. तर चला मित्रांनो, तर जय शिवराय मित्रांनो सर्वांना. मित्रांनो फायनली वरे बसलेला इतका आनंद होत आहे, तुम्हाला सांगू पण शकत नाही शब्दामध्ये. इतका आनंद होत आहे, तुम्ही बघू शकता मागे. नंतर आपण ठीक जाऊ वर, बघू शकता मित्रांनो. खरं आनंद, इतका आनंद होता ना, मी सांगू पण शकत नाही तुम्हाला. इतका आनंद होत आहे. आणि तुम्ही इथं TV पण लागलेली आहे, तुम्हाला TV दाखवतो. तर TV वरती दाखवत आहेत की वरे काय काय चालू आहे. तर बघा तुम्ही. हा मेन बुरुज इथून केळांनी बुरुज. हा खूप वेळा बुरुज आहे. म्हणजे सुरुवात इथून व्हायची, पण आपला जो रस्ता होता मेन मार्ग तो नाणे दरवाजा यायच्या मागच्या साईडला येतो. आपल्याला तिकून जायचा आहे. जो राजमार्ग होता तिथून महाराज नेहमी जायचे. चला, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय 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 शिवाजी. चला हा इकडे, आतमध्ये इकडे. चला सगळे, चला हा इकडे, आतमध्ये कैसे लेंगे प्रभु का नाम, कैसे लेंगे प्रभु का नाम. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. महादेव, तुमचा आमचा नाता काय.
समोरचा जो रस्ता आहे हा रोपेला जाते. आपल्याला साईडला हिरकणी बुरुज आहे. तिथून रोपे लावलेले आहे ना, जी हिरकणवाडी आहे समोर, जी हिरकणी चढली होती त्या कळ्यावरून तो समोरचा काढा. इथून समोर गेल्यानंतर आतमध्ये जावं लागते 2 किलोमीटर. तिथे हिरकणवाडी आहे, तिथं आहे तो. आतमध्ये छत्रपती संभाजी महाराज असतील यांच्या चरित्रावर त्यांनी सुंदर अशी प्रात्यक्षिके या ठिकाणी मल्लखांबाची सादर केल्याबद्दल समितीच्या वतीने
मित्रांनो रात्री 10 वाजले तरी सुद्धा अंधार नाही पडला या ठिकाणी. म्हणजे या ठिकाणी उजेड दिसत बघू शकता. आम्ही किती वेळचा हाच विचार करत आहोत की या ठिकाणी अंधार कोण नाही पडत. अंधारच पडत नाही, उजेड दिसत आहे. काय माहिती, पण पाहून घ्या तुम्ही स्वतः. ही आपली एकादशी असते. पण तुकोरा एकादशी कशी करायची? उपवासी निर्जला एकादशी करायची. आपल्याला सजला एकादशी पण जमत नाही. पाणी फक्त घ्यायचं. पण काय काय करतात, फराळ करत नाही, फलार करत नाही, फराळ करतात. फराळ अशा पद्धतीने करतात. अशी एकादशी ती अभिप्रेत नाही तुकोऱ्यांना. वगैरे सर्व झालेलं आहे. आम्ही चाललो होतो नाश्त्याच्या तलाशीला. काकू आता स्वयंपाक करतात. 100 रुपये प्लेट होती. 100 रुपये प्लेटमध्ये 2 तांदूळच्या भाकऱ्या होत्या आणि महाराजांचे गटकिल्ले सुद्धा बघून घ्या. आता मी या वयामध्ये आलो तर खूप चांगलं वाटत आहे.